तर हे बघा बोंबील ना आपण गरम पाण्यात टाकलेलं ना ते बघा खिम्मा झाला असं. तर ह्याचे ना आपल्याला हे काटे आहेत ना ते सगळे काढून घ्यायचे. हे बघा हे काटे आता अलगद निघतात. तर या बोंबलाचे ना आपल्याला सर्व काटे ना काढून घ्यायचे. पूर्ण सगळं आपण काटे ह्याचे हे बघा असे काढून घेऊया. हे बघा असे काटे ना पूर्ण आपण काढून घेऊया. हे बघा अलगद काटे निघतात. आता ह्याचे आपण सगळे काटे काढून घेऊया. तर हे बघा किती बोंबील होते आणि त्याचं सारण बघा केवढंच होतं. तर ह्याच्यात ना आपण आता मसाले टाकूया. पहिला ना थोडं जिरं टाकूया. हे आपले मसाले टाकते मी. आगरी मसाला, मसाले मी थोडेच टाकते कारण का हिरवी मिरची वापरायची आपल्याला, म्हणून मी मसाले थोडे टाकते. तर हे बघा मसाले टाकले आपले. तर हे कांदा घेतले, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. तर हे याच्यात आपण सगळं टाकून देऊ. तर ह्याच्यात आपण टाकले मसाले. तर ह्याच्यात आपण मीठ टाकूया. हे बघ थोडंसं मीठ टाकलं. आणि ह्याच्यात ना आपण तंदुरी चिकन गरम मसाला आहे ना, तंदुरी चिकन मसाला टाकूया. बघा थोडासा तंदुरी चिकन मसाला टाकला मी थोडा. तर याच्यात आपल्याला तांदळाचं पीठ टाकायचं. हे बघा याच्यात मी तांदळाचं पीठ टाकते. हे बघा 2 चमचे तांदळाचं पीठ टाकलं. आणि 2 चमचे बेसन टाकलं. हे बघा 2 चमचे आपला बेसन गेला याच्यात. तर गाईस तुम्ही ही रेसिपी बघत राहा. नवीन रेसिपी आहे हे. कोणी दाखवलं असेल नसेल मला माहिती नाही, पण मी ही नवीन रेसिपी बनवू. तर हे आपल्याला असं सगळं मिक्स करून घ्यायचं. आपल्याला पाणी लागेल तरच टाकायचं. हे असं सगळं आपण मिक्स करून घेऊया. जर एकदम सुकं झालं ना तर थोडंसं पाणी टाकू शकता. बघा तर पाणी लागेल थोडंसं. मी ह्याच्यात थोडं पाणी टाकते. तर हे बघा थोडंसं पाणी, थोडं ओलसर होईपर्यंत, जास्त नाही टाकायचं एकदम पाणी, थोडंसं टाकायचं. तर हे बघा बोंबील आपल्या याच्यात पूर्ण असे मिक्स झालेत. पाणी आपल्याला जास्त नाही लागलं कारण बोंबल्याला पाणी हे सुटते. आणि त्याच्यात मी गरम पाण्यात टाकून हे बोंबील घेतलेले होते. तर हे बघा असं आपलं पीठ रेडी झाले. मस्त असं आपलं पीठ हे रेडी झालेलं आहे. याच्यात माहिती सुद्धा नाही पडली बोंबील मिक्स होऊन गेले ते. तर हे बघा ह्याप्रमाणे आपलं हे पीठ रेडी झालं. तर तुम्ही शेवटपर्यंत ही रेसिपी बघत राहा, तुम्हाला समजेल काय आहे ते. तर नमस्कार मैत्रिणींनो. तर हे बघा आज आपली आहे नॉनव्हेज रेसिपी. पण आज ताजी मच्छी नाही, आज शिळी मच्छी आहे. म्हणजे शिळी म्हणजे मी आणलेली होती त्यातली उरलेली मच्छी, त्याची आज रेसिपी आहे. तर हे बघा हे ना बोंबील उरलेत. हे बघा हे ना बोंबील उरलेत.
तर म्हटलं बोंबलाचं काय बनवूया, तर आज नवीन एक रेसिपी मी बनवते बोंबलांची. तर हे बघा इथे एकीकडे पाणी ठेवले मी उकळत. तर हे बघा एकीकडे पाणी उकळत ठेवले. आता हे ना मी गॅस बंद करते, पाणी थोडं नॉर्मल होते, तर आपल्याला ना बोंबलाची रेसिपी बनवायची. तर हे बघा बोंबील साफ करून ठेवलेले होते. आता हे स्वच्छ असे मस्त धुतले आणि त्याच्यात ना पुशा काढून घेते. पुशा म्हणजे हे जे त्यांची हे आहेत ना, काय बोलतात ते, शेपट वगैरे ती काढून घेते. आणि आज आपल्याला एक नवीन युनिक रेसिपी बोंबलाची बघायची आहे, शिळ्या बोंबलांची. शिळ्या म्हणजे आणून ठेवलेली मच्छी त्या दिवशी खूप सारी, तर बोंबील उरलेले आहेत त्याच्यामधले. आणि अजून सुद्धा आहे, मोठी मच्छी पण आहे. तर ती कशी करून टाकणार बघू आता, त्याचं काय करायचं ते. तर हे बघा मी बोंबील ना मस्त असे ना साफ करून घेते, त्याच्या शेपटा बिपटा ना काढते. तोपर्यंत पाणी थोडं नॉर्मल होऊ दे. तर आज सुद्धा तुम्हाला एक नवीन रेसिपी बोंबलाची मिळणार आहे. तर गाईज तुम्ही रेसिपी बघत राहा. माझ्या रेसिपीज जर आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही जर माझ्या रेसिपी बघितल्या तर मला बरं वाटेल. मग मला अजून वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवण्यासाठी कसा आनंद मिळेल की चला बाबा माझे सबस्क्राईबना रेसिपी आवडतात, मग मी अजून वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला दाखवत राहील. तर हे बघा पाणी नॉर्मल झालं. हे आपले बोंबील आहेत तर ते मी पाण्यात टाकते. हे बघा बोंबील मी हे पाण्यात टाकले, गरम पाण्यात. हे बघा असे हे गरम पाण्यात मी बोंबील टाकले. तर तुम्ही बघत राहा ही रेसिपी काय आहे ते. आता मी पाण्यात टाकलेत बोंबील. थोडं आपल्याला पाणी नॉर्मल होऊ दे. पाणी नॉर्मल झाल्यानंतर मी त्यातून बोंबील बाहेर काढणार आहे, म्हणजे ओले झाले पाहिजे मस्त असे. जास्त ओले नाही करायचे. तर हे ठेवून देऊया आपण बाजू. आता पहिला बोंबलाची रेसिपी बनवूया. ते बघा तेल तापलेलं आहे, तर याच्यातून आपण आता हे बोंबलाचे बघा असे बनवलेले आहेत, तर हे आपण तेलात सोडू. मस्त असे कुरकुरीत असे फ्राय करून घेऊया आपण. हे आहेत आपले बोंबलाचे कटलेट. मस्त असे ना कुरकुरीत आपण फ्राय करून घ्या, कारण का तांदळाचं पीठ वापरलेलं आहे ना, त्यामुळे आपले हे कटलेट मस्त कुरकुरीत होतील. मस्त असे आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे. गॅस मी कमी केलाय, फास्ट नाही ठेवलाय. तर हे बघा